You're a superhero. जय महाराष्ट्र मित्रांनो, आमचा व्हिडिओ खूप कडक झाले तरी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर टच करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. आणि मित्रांनो, आजपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला तिथे फ्रीमध्ये मटेरियल मिळेल. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे मटेरियल यूज केले आहे त्याला पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. आणि मित्रांनो, आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. आणि मित्रांनो, आपण तिथे सर्वांच्या मेसेजचा रिप्लाय करत असतो. तर चला तर मित्रांनो, प्रिव्ह्यू बघून घेऊया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सुपर VPN ॲप ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर कनेक्टवर टच करून घ्यायचे आहे. आपल्याला थोडा वेळ वेट करायचा आहे मित्रांनो VPN कनेक्ट होईस्तोवर. तर मित्रांनो, आपली VPN कनेक्ट झालेली आहे. डायरेक्ट बॅक यायचे आहे आणि कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचे. प्लेसच्या ऑप्शनवर टच केल्यानंतर फोटोजमध्ये यायचे आहे आणि मी अल्बममधून आपला फोटो डाउनलोड केलेला आहे तो ओपन करून घेतो, ॲड करून घेतो. ॲडच्या ऑप्शनवर टच करून घ्यायचं आहे आणि फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो, इथे एक ॲरो दिसेल तुम्हाला डाव्या हाताला शेजारी, तर त्या ॲरोवर टच करून घ्यायचे आहे. टच केल्यानंतर मित्रांनो, इथे फॉर्मॅटमध्ये जाऊन इथे 3:4 रेशो सिलेक्ट करायचं आहे आणि परत ॲरोवर टच करून घ्यायचे. 3:4 रेशो सिलेक्ट केल्यानंतर इमेजवर टच करून इमेज फिल स्क्रीन करून घ्यायची आहे. पाहू शकता मित्रांनो, फिल स्क्रीन केल्यानंतर इमेजवर टच करून इमेजची ड्युरेशन 30 सेकंदापर्यंत न्यायची आहे. आणि मित्रांनो, ऑडिओच्या ऑप्शनवर टच करून ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, ऑडिओ ॲड करून घेतो मी. ऑप्शनवर टच करून आपल्याला सॉन्ग ॲड करून घ्यायचे आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला अगोदर सॉन्ग ऐकून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, पाहू शकता मित्रांनो, तर आपले इथून स्टार्ट होतात पहिलं लिरिक. तर मित्रांनो, इथे बॅक येऊन जायचे आहे आणि टेक्स्टच्या ऑप्शनवर टच करून घ्यायचे आहे आणि ॲड टेक्स्टवर टच करून घ्यायचे आहे. टच केल्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला ऑडिओ मधील लिरिक लिहून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, पाहू शकता आपण पहिले लिरिक लिहून घेतलेले आहे. तर आता परत दुसरे लिरिक आपले इथून स्टार्ट होतात. तर परत ॲडच्या ऑप्शनवर टच करून घ्यायचे आहे आणि परत दुसरे लिहून घ्यायचे आहे. बरोबरच्या ऑप्शनवर टच करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आपण सर्व लिरिक इथे ॲड करून घेऊया. मित्रांनो, लिरिक ॲड करण्यासाठी पहिला अक्षर आपलं मोठ्या लिपीत असले पाहिजे. तर मित्रांनो, आपण सर्व लिरिक ॲड करून घेतलेले आहे. लिरिकवर टच करून असे दुसऱ्या लिरिकच्या शेजारी न्यायचे आहे मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, नंतर आपल्याला पहिल्या लिरिकवर टच करून घ्यायचे. स्टाईलमध्ये जायचे आहे. स्टाईलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, इथे सिस्टममध्ये जाऊन पहिल्या पिवळ्या ऑप्शनवर टच करायचे. पिवळ्या टीच्या ऑप्शनवर करून घ्यायचे. परत दुसऱ्या लिरिकवर टच करून स्टाईलमध्ये जाऊन सिस्टममध्ये गेल्यानंतर टीच्या ऑप्शनवर टच करून डन करून घ्यायचे. असे सर्व लिरिकला टच करून ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो इफेक्ट. परत लिरिकवर टच करून घ्यायचे आहे. स्टाईलमध्ये जायचे आहे आणि स्टाईलमधून आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनवर टच करून घ्यायचे आहे. इफेक्टच्या ऑप्शनवर टच केल्यानंतर 2 नंबरचा आर्ट हा ऑप्शनवर टच करून घ्यायचा आहे आणि डन करून घ्यायचे. तर मित्रांनो, हा इफेक्ट सर्व लिरिकला ॲड करून घ्यायचा आहे.
तर पाहू शकता मित्रांनो, इफेक्टमध्ये जाऊन 2 नंबरच्या आर्ट हा पिवळ्या ऑप्शनवर टच करून डन करून घ्यायचे आहे. मित्रांनो, आपण सर्व लॅरिकला आपण ॲड करून घेतलेलं आहे आर्ट ऑप्शन. तर मित्रांनो, लॅरिकवर टच करून लॅरिक हा वरच्या साईडला असं एकदम सेट करून घ्यायचा आहे. असे सर्व लॅरिक मित्रांनो असे सेट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, आपण लॅरिक सेट करून घेतलेले आहे. सेट केल्यानंतर लॅरिकवर टच करून स्टाईलमध्ये जायचे आहे. स्टाईलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, इथे स्टाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला इटॅलिक हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे इथे सर्व लॅरिकला. तर पाहू शकता मित्रांनो, इटॅलिक इफेक्ट ॲड करून घेत आहे सर्व इमेजला. इटॅलिक हा फॉन्ट ॲड केल्यानंतर स्टाईलमध्ये जायचे आहे. परत स्टाईलमध्ये गेल्यानंतर इथे ॲनिमेशनचे ऑप्शन दिसतील, त्या ऑप्शनवर टच करून घ्यायचे आहे. टच केल्यानंतर आपल्याला लोडिंग होऊन द्यायचे आहे आणि वेव इन हा ॲनिमेशन इथे ॲड करून घेतल्यानंतर खालची रेज दिसेल तिची ड्युरेशन फुल करून द्यायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पाहू शकता सर्व इमेजला सर्व लॅरिकला आपला हाच इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि खालची जी रेज दिसेल तुम्हाला तिची ड्युरेशन फुल करून द्यायची आहे. तर मित्रांनो, ॲड करून झाल्यानंतर बॅक यायचे आहे आणि इथे ओव्हरलेच्या ऑप्शनवर टच करून घ्यायचे आहे. ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपल्याला एक गॅलरीमधून एक ओव्हरले इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर ओव्हरले इफेक्टवर टच करून ॲडच्या ऑप्शनवर टच करून घ्यायचे आहे. टच केल्यानंतर मित्रांनो, ओव्हरले इफेक्टला असं झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट. तर मित्रांनो, साईज कमी असल्यामुळे स्पीडच्या ऑप्शनवर टच करून नॉर्मलमध्ये जाऊन थोडी साईज वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर डन करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा आहे. परत आपल्या ओव्हरले इफेक्टवर टच करून घ्यायचे आहे. टच केल्यानंतर मित्रांनो, स्प्लाइसच्या ऑप्शनवर टच करायचे आहे मित्रांनो आणि फिल्टर ऑप्शनवर सेट करून डन करून द्यायचे आहे. तर मित्रांनो, एकदा आपला व्हिडिओ पाहून घ्या. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून एक्सपोर्ट ऑप्शनवर टच करायचे आहे मित्रांनो.